हो बुवा, घाबरले की मी. आम्ही पण तुझं वागणं बोलणं बघून लय दिवसापासून घाबरूनच बघ राणे. आता मी जे विचारतोय ना ते खरं खरं सांग, नक्की काय चाललंय तुझं? हो कुठं काय, माझं कुठं काय चाललंय? पण तुम्ही असं का विचारते? आम्हाला असं वाटतं की आमच्यापासून तू नक्की काहीतरी लपवतीये. नाही हो बुवा, मी कशाला काय लपू. नाही मग सांग बरं, कुठे चाललीस? अहो ते जरा गोट्याबरोबर जाऊन येते, त्याचं एक काम आहे. गोट्या बरं थांब जरा, मी गोट्याला फोन लावूनच विचारतो. अहो नाही नाही नाही, बुवा फोन कशाला लावताय? तुमचा काय विश्वास नाही का माझ्यावर? अगं तू एखाद्या यापात अडकून आहे ह्याची भीती वाटते ग पोरी. सांग की अगं बापापासून तरी दडवू नको. अगं तुला काय झालं तर आम्ही मरून जाऊ ग. काय बोलताय? हे बघा, माझं ना एक खूप महत्वाचं काम सुरू आहे. पण नाही 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 थांबा. आता हे काम काय आहे, कसं चाललंय वगैरे हे सगळे प्रश्न आता विचारू नका. मला काहीच उत्तर तुम्हाला देता येणार नाही. पण एकदा का हे काम झालं ना आणि वेळ जर योग्य असेल तर मी स्वतःहून तुम्हाला सांगेल. बुवा विश्वास ठेवा माझ्यावर. अगं पण ह्या सगळ्यात तुला काय झालं तर? बुवा मला काहीच होणार नाही आणि तुम्ही अशी काळजी करू नका. हे बघा, मी काहीही चुकीचं करत नाहीये. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? बुवा असं डोळ्यात पाणी का आणताय तुम्ही? जसा तुमचा नेहमी माझ्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात असतो ना, तसं कायम असू द्या, सगळं ठीक होईल. पोरे तू जे काय करत असशील ना तुझ्या मनाजोगं होऊ दे. आता कसं? हा बुवा, हे जे काय चाललंय ना त्याची एक पण गोष्ट आईपर्यंत पोहोचली नाही पाहिजे. नाहीतर ती 100 प्रश्न विचारेल आणि स्वतः पण त्रास करून गेला आणि आपल्याला पण त्रास देईल. तुम्हाला तर माहितीच आहे. नाही सांगणार, पण स्वतःचा जीव जप म्हणजे झालं. हो बुवा. साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला. अगं मागे का बसतेस, पुढे बसली असतीस ना. अगं नाही म्हणजे पुढे बसली असतीस तर आपल्याला प्लॅन डिस्कस करता आला असता ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. पण तुम्हाला असं का वाटलं की मी मागं बसणार आहे? तर मागचा डोर ओपन केल्यावर अजून काय वाटणार? हो ते तर मी पिशवी ठेवायला म्हणून केला. आणि ते डिस्कस तर आपण माग मी बसल्यावर पण करूच शकतो की. हो ते आहेच. मग काय करू, बसू का माग? म्हणजे तुम्ही सांगाल ते करते मी. मी काय सांगणार, तू बघ तुला काय ठरवायचं ते. अच्छा ठीक आहे, मग बसते मी माग. काय झालं सर, कसला विचार करताय तुम्ही? नाही काय नाही. बरं जाऊ द्या. उगाच मी माग बसले तर मी मालक आणि तुम्ही ड्रायव्हर असं वाटेल ना तुम्हाला, हो ना? मला का असं काही वाटेल, पण आता तू ठरवलंच आहेस तर बसू शकतेस पुढे. ठीक आहे, तसंही तुमच्याकडे बघून पण असंच वाटतंय की तुमची पण तीच इच्छा आहे. बसते मी. चला निघायचं. चला. थांबा थांबा, अहो एक गोष्ट राहिली ना. आता काय राहिलं? बेल्ट. बेल्ट तर घातलाय मी. अहो सर, तो बेल्ट नाही, सीट बेल्ट. आता जमतं सर मला. चला. बर तू सगळे अरेंजमेंट्स नीट केलेत ना? हो सगळं झालंय.
हे पैसे तो काटकर डोई जड होण्याआधी त्याच्या तोंडावर फेकून मारतो. त्याला कायमचा निघून जायला सांगतो. सर काय करताय? ही एवढी कॅश कुठे आणि कशासाठी नेते? ते एक आपलं ट्रान्झॅक्शन अडकलंय, त्यांना कॅश द्यावी लागणार. कुठलं ट्रान्झॅक्शन सर? मला सांगा, मी चेक करतो, काही ऑप्शन असेल तर बघतो. डेली यूजला आपल्याला एवढी कॅश लागेलच ना? किती सगळं चेक करून झाले, कॅश पेमेंट करण्याचा काही ऑप्शन नाहीये. पण सर, अरे मी सांगतोय ना तुला, हे बघ ऍट अ टाइम 10 कामं करतोस तू, तुझ्या लक्षात नसेल. सर इंद्रा सर हिशोब मागतील ना मला याचा. मला जाब विचारतोयस का? वर्कर समजतोस का साधारण एम्प्लॉई? की बघ तर मी 2 मिनिटात कामून काढू शकतो. निघ निघ. बाबा हा बोल. इंद्रा कंपनीचं काहीतरी काम आहे असं सांगून घराबाहेर पडलाय. मालती नको जाऊ म्हणत असताना सुद्धा तो गेलाय, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे. अगं थांबवायचंच ना त्याला, तो घरीच. तुला तेवढं सोपं वाटतंय का? मग आता तूच त्याची माहिती काढ आणि त्याला शोध कुठं आहे ते, आणि बघ तुला अडवता येतंय का त्याला. फॅक्टरीत पण नाही आलाय, कुठे गेला असेल? काय राणी, कसा दिसतोय मी? एक नंबर म्हातारा दिसताय तुम्ही. आपण असं नुसतं दिसून चालणार नाही ना, आपण खरोखर म्हातारा आहोत असं वाटलं पाहिजे ना. आता ते कसं वाटणार? आता हा थांबा, मी सांगते तुम्हाला. असं समजा की तुम्ही काट करे. हा आता बघा मला, मग तुकड्या आता पटापट तोंड उचकतोस का घालू काठी? तू मला अशी तशी म्हातारी समजू नको. 12 गावचं पाणी प्यायले मी. हे आता तू तोंड उघड, पटापट तोंड उघड, नाहीतर तुझी लाकडच मसनात पोचवते. तुझ्या तिरडीचा बांबू मोडला तुझ्या, तुझं लागलं दार तुझं. वा यार, काय डेंजर म्हातारी आहे तुझ्या हात राणी. आता चला तुमच्या आतला म्हातारा दाखवा. ओके, आय ट्राय. माझी म्हातारी काय बोलली तुला कळलं ना? कर मूर्खा. नाही सर, ते ना त्या मूर्खामध्ये मजा येत नाहीये. अहो तुम्ही जरी म्हातारे असले तरी असं रांगडा वाटलं पाहिजे ना, हे ना. तर तुमचं ते मूर्ख आहे ना, असं वरण भातागत वाटतंय. जरा तांबडा पांढरा येऊ द्या की त्यात. तांबडा पांढरा व्हॉट? म्हणजे नक्की काय करू? म्हणजे हे बघा, हे असं चुकाळीच्या, अरे बेन्या, दारजुल्या, असे शब्द टाका ना त्यात. बेन्या, टचमाळ्या. ओके ओके, आय ट्राय. ए मर्तुकड्या, ही म्हातारी काय बोलली तुला कळलं नाही का? ए बेन्या, आता पटापट तोंड उघडतो का? देव काढू तुझी दात.
काय समजतेस काय तू स्वतःला? म्हातारा जरी दिसत असलं ना तरी लय राग आहे माझा. जमलं मला. आई शपथ सर, किती भारी करताय तुम्ही. जमलंय तुम्हाला, एक नंबर करताय. आजोबा बॉल द्या ना. अय पोरांनो, हीच जागा मिळाली का तुम्हाला खेळायला? आम्हा म्हातारीला जर लागलं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. आता बॉल मी तुम्हाला देतच नाही. जा काय करायचं ते करा, जा. अगं जाऊ दे, लहान पोरं आहेत ती. हे पोरांनो, जरा सांभाळून खेळत जा. आता हा बॉल जर म्हातारीला लागला असतं तर केवढ्याला पडलं असतं ते. आधीच ती म्हातारी लहानपणी डोक्यावर पडली. सॉरी आजी आजोबा, आम्ही नीट खेळतो, द्या ना बॉल. अहो सर, त्या पोरांनी आपल्याला ओळखलंच नाही. म्हणजे झालं की आपलं काम. आता काटकर समोर जायला काही हरकत नाही. चलो देन, मिशन काटकर इज ऑन. गार डोंगराची हवन बाईला सुचना का. हॅलो. हां काटकर, मी तुझे पैसे घेऊन निघालोय. पाटकळ कमानीच्या मागे ठेवत. हो साहेब, मी लगेच येतो तिथं. नाही, मी सांगितल्याशिवाय निघायचं नाही. मी आधी तिथे जाईन, पैसे ठेवीन, मग तुला फोन करीन, तेव्हाच निघायचं. आणि काटकर लक्षात ठेव, कायमचा काढता पाय घ्यायचा आहे. एकदा पैसे मिळाले का नाही, अहो यो काटकर जागाच काय देश सोडायला पण तयार आहे. पैसे लवकर घेऊन या बरं का, लय वाट बघायला लावू नका. आणि पैसे का नाही, अशा मोठ्या मोठ्या बॅगात घेऊन या. लय दिवस झालं पैसे बघितले नाही तो. हॅलो. कधी एकदा पैसे बघतोय असं झालंय. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. ठेवलं का काय? आवर पाहिजे चला. म्हातार बाबा, जरा हळू चालवा. हात थरथरतायत की तुमचे. वय झालंय आता. अगं ते वय झालं म्हणून नाही, तू माझ्या बाजूला बसली म्हणून थरथरते. तुला काही कमी घाबरतोय मी? का बसा, काही बोलताय. कोणतरी लाजलं वाटतं. सर थांबा 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 सर. काय झालं? अहो ते पा, मला चहा प्यायचा आहे. हा मग म्हाताऱ्या, मला जर चहा नाही पाजला ना तर लई कटकट करी ना मी. तू म्हातारे, तुला पाहिजे तेवढा चहा देतो, पण माझ्या माग कटकट लावू नको. हा चला बरा. जरा ही चहाची उकळी मारून घ्या, मी तोपर्यंत आले ठेचती. काय तुम्ही जरा दमा ना, अजून आपल्याला अख्खं आयुष्य काढायचं. चला, नाहीतर परत काहीतरी गाडी बिडी यायची. चला. ए बाळा, 2 स्पेशल चहा दे. एकदा काय काटकर प्रकरण संपवलं की इंद्रा कुठे त्याचा शोध घ्यायला पाहिजे.
इंदिराची गाडी इथे काय करते? हा काटकरला भेटला तर नसेल ना? नाही 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 नाही, सहसा तर काटकर मला बोलला असता. पण इंदिराची गाडी इथे आणि तू इथे नाहीये, काय भानगड आहे? बघायला पाहिजे काय गडबड आहे. इंदिराची गाडी इथे, फोन पण नाही उचलत आहे. जाऊ दे, मला निघायला हवं इथून. एकतर त्याने मला पाहिलं तर अजून प्रॉब्लेम व्हायचा. चहा द्या त्यांना. आणि आता बघा कसा लोकांना चहा आवडतोय ती, आणि ते बी मी केलाय म्हणून. तुला ते भांडे धुवून घे म्हणलं होतं ना मी अगोदर. धुते की मग, एवढं काय झालं खेकसायला? असं आहे का? काम सोडून बाकीचंच करायचं असतं तुला? हो ना, मग आता काहीच करणार नाही मी. काय करू नको, मग जा घरी, मला काय फरक पडत नाही. नाही जाणार. मी का जाऊ? जायचं नसेल तर ते भांडे घासून घ्या अगोदर. तुम्ही सांगितलेलं मी काय बी करणार नाही. माझं डोकं फिरवू नको तुला सांगायलो. अरे बाळांनो, काय झालं एवढं? हा, कशासाठी भांडताय? नवरा बायकोनं असं भांडू नये. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन संसार करायला पाहिजे. सांगा जरा यांना. अहो, मी किती बी आणि काय बी चांगलं केलं ना, तर या माणसाला कशाचंच कौतिक नाही बघा. सारखं नुसतं खेकसत असतंय माझ्यावर. अरे बाबा, अरे असं वागू नये बाळा. बायकोच्या चांगल्या कामाचं कौतुक करावं. बायकोला की नाही मोठीच नाही, असं इथेच घेऊन ठेवावं. म्हणजे बघ संसार कसा चांगला होतो की नाही. तुम्ही बोलताय का? पण तुम्हाला असं नाही वाटत का? यो चहावाला एकदम तुमच्यासारखाच वागतोय. आजी तुम्हीच सांगा मला, काहीतरी काम सांगितलं ना, ही भलतच काहीतरी काम करत बसते, तर मला राग येणार नाही का? बरोबर. अहो आजी, एखादी गोष्ट जर सांगायची असेल ना, एका वाक्यात सांगायचं ना. सारखी ह्याची बडबड चालूच असते, थांबतच नाही. अगं पोरी, माणसाच्या मागं ना त्याच्या कामाचं लई टेन्शन असतं. असं सारखं त्याच्या कामाच्या मध्ये बडबड नाही करायची बाळा. मालकीनबाई, याच्या बायकोचा स्वभाव तुमच्याकडे असं नाही वाटत का तुम्हाला? मग तुम्ही एवढं वर्ष कसं काय संसार केला हो? अगं पोरी, जीव लावला ना की मग सगळं चांगलं होऊन जातं बघ. अहो, जीव लावला तर जीव खातेही. आता तुम्हीच सांगा, तुमच्यासारखं सुखी संसार आम्ही कसं करायचं? आता ह्यावर मी काय बोलणार? आमचा संसार आमच्या मालकीनबाईमुळे सुखाचा चाललाय. मालकीनबाई, तुम्हीच सांगा काय ते. बघा जरा. गावास गा तू. अरे हे बघा, संसार दोघाचा आहे की नाही. एक जर तापला तर दुसऱ्याने डोक्यावर बर्फ ठेवायचा. दोघांनी जर हातात विस्तव घेतला तर कसं चालायचं? अरे कधीतरी एक पाऊल मागं घेऊन बघा, मग संसार कसा गोड होऊन जातो.